हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई पदाचे जे परीक्षा केंद्र आहे ते जाहीर झालेले आहेत. मग ते कसे पाहायचे, कोणकोणते सेंटर आहेत, ती सगळी माहिती आपण पाहूयात. मी काल रात्री 6:20ला वगैरे व्हिडिओ बनवून टाकला होता पहा, की कालच रात्री 9:30 पर्यंत शिपाईचे परीक्षा केंद्र जाहीर होतील म्हणून. आणि काल रात्रीच जाहीर झाले, परंतु मी कामामध्ये असल्यामुळं रात्री मला व्हिडिओ बनवता आला नाही. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, मी खोटी माहिती कधी देत नाही. जी ऑथेंटिक माहिती असते तीच माहिती देतो. मला आधीच ती सगळी माहिती विद्यार्थ्यांकडून समजली होती. न्यायालयामध्ये माझे विद्यार्थी आहेत, सर्व्हिसला खूप विद्यार्थी आहेत, त्यामुळं अगोदरच ती माहिती समजली होती. तर मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये पिऊनचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत, तसंच सरावासाठी 180पेक्षा जास्त पेपर यामध्ये मी आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे परीक्षेमध्ये विचारले जातील याची मला खात्री आहे. तर या ठिकाणी पहा, नोटीस रिगार्डिंग एक्झामिनेशन सेंटर्स फॉर द पोस्ट ऑफ पिऊन, हमाल, फराश. त्याच्यामध्ये पहा सेंटर कोणकोणते आहेत आणि कसं चेक करायचं माहीत आहे का? तर इथं सेंटरची नावं दिलेली आहेत पहा. आता समजा तुम्ही मूळचे हिंगोली जिल्ह्याचे असाल, म्हणजे पत्ता तुमचा फॉर्ममध्ये मूळचा पत्ता जर हिंगोली जिल्ह्याचा टाकला असेल तर सर्वात आधी हिंगोली जिल्ह्याचं जे आहे ना त्याच्यावर टच करा. आता समजा हे आहे, इथं टच केलं की काय होतं माहीत आहे का, की तुमचं नाव इथं त्यांनी बॅच 1 आणि बॅच 2 असं दिलेलं आहे बरं का. आणि त्या ठिकाणी मग असं होतं की तुमचं शीट नंबर येतो. पहा, शीट नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर येतो. त्यानंतर इथं तुमचं नाव येतं. या ठिकाणी कुठं फॉर्म भरलेला आहे ते येतं. तुमचं परीक्षेचा टाईम येतो, बॅच 1. आणि इथं ड्युरेशन ऑफ द टेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे पहा. म्हणजे रिपोर्टिंग टाईम म्हणजे 2:30 वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरवर 2:30च्या आधी जायचं आहे. आणि ड्युरेशन ऑफ टेस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे 3:30 ते 4. अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे तुमची परीक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ना त्याचे नावं दिलेली नाहीत. ते तुम्हाला कुठे मिळेल, तर हॉल तिकीट येणार आहे. त्या हॉल तिकीटवर त्यांची नावं मिळतील. आणि आजच सकाळी 11 वाजल्यापासून हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी कालच दिली होती पहा. तर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता. आणि समजा हिंगोलीमध्ये तुमचं नाव नसेल तर मग तुम्ही ज्या उच्च न्यायालयासाठी अर्ज केलेला आहे, समजा मुंबईसाठी केला असेल तर मुंबईचं चेक करा. तिथेही नसेल तर त्याच्या आजूबाजूचे किंवा हिंगोली जिल्ह्याच्या आसपासचे जिल्हे किंवा मुंबईच्या आसपासचे जिल्हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करत जा. तुम्हाला ते सगळं चेक करत जावं लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची परीक्षा कोणत्या सेंटरला आहे. आणि कोणकोणते सेंटर आहेत ते पहा. तर मुंबई आहे, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, परभणी, पुणे, रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ओरस, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि धुळे असे ते सेंटर आहेत. आणि त्या शहरावर नाव त्या शहरावर टच केलं की तुम्हाला तुमचा शीट नंबर वगैरे सगळं माहिती मिळून जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते चेक करायचे. आणि मला एक गोष्ट कमेंट करून सांगा की तुमच्यापैकी जर कोणी लिपिक आणि शिपाई दोन्हीचा अर्ज केलेला असेल तर तुम्ही काय करा की दोन्हीचा अर्ज जर तुम्ही केलेला असेल तर तुमचं जे परीक्षा केंद्र आहे ते एकाच शहरामध्ये आलेलं आहे का ते मला कमेंट करून सांगा. आणि वेगवेगळ्या शहरामध्ये आलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की दोन्हीचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे की नाही ते चेक करायचं आहे. ते तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत. 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत. आणि टॉपिक वाईज टेस्ट 350पेक्षा जास्त दिलेले आहेत.
आणि यातले सुद्धा जशास तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.